मुलांवर वेळीच लक्ष दिलं नाही तर मोठ्या समस्या उभ्या राहू शकतात। त्याचा त्रास मुलांसह कुटुंबियांनाही होतो। अशीच एक घटना सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आली आहे। संपूर्ण प्रकरण काय आहे पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि ही बातमी आपल्या जवळच्या व्यक्तींना देखील शेअर करायला विसरू नका। तर ही घटना घडली आहे उत्तर प्रदेशमध्ये। अंजना विश्वकर्मा या 13 वर्षाच्या मुलीला पोटदुखीचा त्रास होत होता, तसंच भूकही लागत नव्हती। त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। पोटात गाठ असल्याचं निदान करत डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली, मात्र पोटात गाठीऐवजी 200 ते 250 ग्रॅम केसांचा बुचका आढळला। डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून केसांचा बुचका बाहेर काढला। वेळीच उपचार झाल्यामुळे मुलीचे प्राण वाचलेत। अंजना विश्वकर्मा ही उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातील बेलातला या गावातील रहिवाशी। अंजना काही वर्षांपासून डोक्यावरचे केस खात होती। तिच्या या सवयीकडे कुटुंबियांनी दुर्लक्ष केलं, ते त्यांना चांगलंच महागात पडलं। अनेक वर्ष केस खाण्याच्या सवयीमुळे केस तिच्या पोटात जमा झाले। त्यामुळे अंजनाला भूक लागत नव्हती आणि काही खाल्लं तर लगेच उलटी होत होती। काही दिवसांपूर्वी अंजनाच्या पालकांनी मुलीच्या पोटदुखी आणि भूक न लागल्याच्या समस्येबद्दल झाशी मेडिकल कॉलेजच्या बालरोग विभागातील वरिष्ठ सर्जन यांना दाखवलं, त्यांची भेट घेतली आणि मुलीबद्दलची सर्व माहिती डॉक्टरांना दिली। डॉक्टरांनी मुलीच्या अनेक तपासण्या केल्या आणि तपासणी केल्यानंतर मुलीच्या पोटात गाठ असल्याचं आढळून आलं। तोपर्यंत डॉक्टरांना ती गाठ कशाची आहे याची काहीही कल्पना नव्हती। ती गाठ काढण्यासाठी डॉक्टर आणि त्यांचे इतर सहकारी यांनी अंजनावर यशस्वी शस्त्रक्रिया केली। मुलीच्या पोटातून सुमारे 200 ते 250 ग्रॅम वजनाचा केसांचा बुचका बाहेर काढला। त्यामुळे डॉक्टरांना सुद्धा चांगलाच धक्का बसला। केस खाण्याच्या या आजाराला ट्रायकोफिलिया असं म्हणतात। यामुळे मुलं मानसिकदृष्ट्या कमकुवत होतात आणि त्यांचे केस सतत तुटत राहतात। त्यामुळे डोक्याच्या एका भागातील केस हळूहळू कमी होतात। केस खाल्ल्यामुळे ते शरीरात जमा होतात आणि पचनक्रिया होत नाही। मुलांना भूक लागत नाही आणि काही खाल्लं तरी उलटी होते। त्यामुळे अशा मुलांची काळजी घेतली पाहिजे आणि त्यांच्यावर वेळीच उपचार झाले पाहिजेत, असं देखील डॉक्टर म्हणाले।